आम्हाला पाया खूप तंगी है हिंता आम भटकता फिरता है आम्हाला पायासाठी हिनता दौड़ता फिरा पड़े पण नळ देते हैं नळ भी नहीं है आम्हाला योग्य अंतर पाए तो ते भी नहीं है फुगा है फिर नळ येता है ते ही येतो आम्ही गावात सुद्धा पाय नाही आहे फुगे आम्हाला खूप तकलीफ आहे पाय म्हणजे पाणी येतच नाही का तुमच्याकडे? पाय नाही आहे 3 महिना गया पाय नाही आहे नल सोडे नाही टँकर नाही आहे 8 दिवस गया टँकर बिलकुल आम्ही पाय नाही आहे आम्ही गावात पाय नाही। उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याची पातळी खालावली आहे। नवापूर शहरातील नगरपालिका हद्दीतील 3 टेंबा भागातील आमलीफळी भागात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। या भागात पालिकेने सिनेटॅक्सची पाण्याची टाकी सुद्धा बसवली तरी सुद्धा या भागात नियमित पाणी येत नाही। या भागात मागील 3 महिन्यांपासून पाण्याची समस्या आहे। महिलांना जवळच गुजरात राज्यातील गावपाड्यावरून 2 किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागतंय। आज या भागातील महिलांनी हंडा घेऊन नवापूर नगरपालिका कार्यालयात जाऊन बसले, परंतु मुख्याधिकारी रजेवर गेल्यामुळे महिलांना नवापूर नगरपालिका कार्यालयातून समाधानकारक उत्तर मिळाले नाही। म्हणून महिलांनी आपला हंडा डोक्यावर घेऊन तहसील कार्यालय गाठले। तहसील कार्यालयात तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले। या प्रसंगी तहसीलदार कुलकर्णी यांनी प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांना मोबाईलवरून आमलीफळी भागातील पाण्यासंदर्भातील समस्या दूर करण्याचे आदेश दिले। यावेळी आमलीफळी भागातील रहिवासी शम्युल मावची, फतेसिंग मावची, अभिषेक मावची, प्रेमल मावची, सुभाष मावची, महेश राठोड, मनीषा मावची, सुमित्रा मावची, करिश्मा मावची आदी आमलीफळी भागातील महिला पुरुष उपस्थित होते। प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। आम्ही नवापूर येथील 3 टेंबा आमलीफळी या ठिकाणी रहिवासी आहोत आणि आमच्याकडे मागील 3 महिन्यापासून पाण्याचा एक थेंब सुद्धा येत नाही आहे। नगरपालिका पाण्याची टाकीची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत होते, परंतु मागच्या 8 दिवसापासून ते टँकरची व्यवस्था पण बंद झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण गावातले लोक या ठिकाणी आलो नगरपालिकेमध्ये। नगरपालिकेमध्ये आले असताना त्या ठिकाणी पाणी पुरवठे सन्माननीय अभियंता साहेब यांना विचारणे केले असता ते त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत। त्याचप्रमाणे CO साहेब आहेत ते देखील रजेवर आहे 4 तारखेपर्यंत आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की ते इंचार्ज पद कोणाकडे आहे, तर त्यांनी सांगितलं कापडणीस साहेबांकडे। कापडणीस साहेबांना फोन केला, ते नंदुरबारला आहेत, त्यांना सांगितलं, ते बोलले आम्ही पाण्याची व्यवस्था करतो, परंतु त्या ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा जबाबदारी व्यक्ती नाही। त्यामुळे आम्ही काय केलं, नवापूर येथील तहसीलदार कार्यालयामध्ये आलो। तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो। तहसीलदार साहेबांना आमचं जे मागणी होती ते त्यांना सांगितलं आणि त्यांनी सन्मानपूर्वक आमच्या जी मागणी होती ती मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की आजच मी ताबडतोब नगरपालिकेला पत्र देतो आणि आजच्याच पाण्याची व्यवस्था आम्ही करायला लावतो। परंतु आमचं असं म्हणणं आहे की पाण्याची टाकी आज येईल, परत 2 दिवसांनी येईल, परंतु हा प्रश्न कायमचा आहे। तर आमची अशी विनंती आहे की आमच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो कायमचा यांनी संपवावा। दररोज 1 टाईम का होईना पण पाणी सोडण्यात यावं असं आमची विनंती आहे आणि जर नगरपालिकेने आमची मागणी मान्य नाही केली तर येणाऱ्या 5 दिवसामध्ये आम्ही हंडा भरो आंदोलन करून नवापूर नगरपालिकेचा आम्ही निषेध करणार आहोत।